गुड मॉर्निंग. तर निघालो मी माझ्या कामाला. सकाळी साधारणतः 4:30-5 वाजले होते. घरातून चालत निघालो, मग रिक्षा पकडली. त्यानंतर मी ट्रेनची वाट बघत होतो. ट्रेन आली. मालाडवरून जोगेश्वरीला उतरलो, जिथे आमची 4 व्हीलर येणार आहे. आणि त्या 4 व्हीलरमध्ये आम्ही आमचं जे काही नाटकाचं आमचं सामान आहे ते आम्ही ते भरतो आणि मग निघतो. आज मी एकटाच आहे तसा, कारण बाकी सगळे दुसरीकडे होते. तर निघालो गाडीने. मी ड्रायव्हर आणि मी सोबत होतो. मस्त गाणी ऐकत, भजन कीर्तन सकाळ सकाळी. रस्त्याने फार कोण नव्हतं. दिवस उजाडला. आम्ही चाललो होतो मावळामध्ये. त्यामुळे हे वातावरण जे आहे ते शूट केलं यासाठी. उगवता सूर्य बघा किती छान. सकाळची जी लाईट आहे ही सूर्यामुळे पडलेली, किती छान वाटते. एवढं छान वाटते. आणि हे बघा बाकीची मंडळी कशी झोपली. 4 जण आहेत. आमचा एक मेंबर आहे, तो पुण्याला भेटला. ते जे हॉटेल आहे छोटंसं वडगावला, छान हॉटेल आहे. इथे मिसळ किंवा भेळ जी आहे ती मटकीची मिळते. स्प्राउट्स मिक्स नाश्ता आला. त्यानंतर हायवेने निघालो आम्ही लोकेशनला. पण थोडा अपघात झाला होता इथे कुणाचा तरी, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिक होतं. त्यामुळे आम्हाला जरा थोडा त्रास झाला वेळेचा. पण ठीक आहे, आम्ही व्यवस्थित आमचं काम पार पाडलं. तिथे त्या गावामध्ये गेलो आणि शो केल्यानंतर बघा प्रतिक्रिया. त्याचबरोबर या पथनाट्यातून आपण घरगुती गॅस आणि गॅसची काळजी कशी घ्यावी हे निश्चितच आपल्याला आता समजलं आहे. त्याबद्दल गेट इंडिया मुंबई या पथनाट्याद्वारे जे सादर केलं ते त्यासाठी मी आपल्या बोरसगाव आणि आमच्या शाळेतर्फे आपले मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि आभार. आणि विशेषतः वहिनींचा रोल खूपच छान होता आणि वाटत नव्हतं की इतकी ग्रामीण भाषा मॅडम इतक्या सहज अवघड होतं, तसं पण छान केला. धन्यवाद. आणि निघालो आम्ही पुन्हा आमचे शोज करत वेगवेगळ्या गावात. काही ठिकाणी हे बघा किती छान कॅप्चर केलं. महाराजांचा स्टॅच्यू पुतळा आहे तिथे पण आमचं कौतुक झालं. तिथे आमचा हा शेवटचा शो होता. दुपारी लोक कमी होते, त्यामुळे शाळेतच केला हा शो आणि मजा आली. एकंदरीत हा छोटासा ब्लॉग मी जे चांगलं आहे किंवा जे मला चांगलं दिसत होतं तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि परत आम्ही पुण्यावरून निघालो मुंबईच्या दिशेने. चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. पर्यंत बाय बाय.